आपल्या सगळ्यांना एक सवय असते, काहीही झालं की लगेच स्टेटस ठेवणं किंवा मित्रांना सांगणं. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या आयुष्यातील काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आपल्यापर्यंतच राहिल्या पाहिजेत. लोक म्हणतात ना, ज्याचं गुपित काळजात तोच खरा राजा. आज मी तुम्हाला अशा 20 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नयेत. चला तर सुरू करूयात. नंबर 1, घरातील भांडण. जगात असं एकही घर नाही जिथे भांडी वाजत नाहीत. पण घरातली बात घराबाहेर गेली की लोक मदत करायला नाही तर मज्जा बघायला येतात. तुमची इज्जत तुमच्या हातात आहे. घरातलं वादळ घरातच मिटवा. बाहेरच्यांना तमाशा बघण्याची संधी देऊ नका. नंबर 2, तुमची मोठी स्वप्न. आपल्या मोठ्या स्वप्नांचा डंका आधीच पिटू नका. लोक आधी हसतात आणि मग पाय खेचतात. स्वप्न इतक्या शांततेत पूर्ण करा की तुमच्या यशाचा आवाज झाला पाहिजे. तुमचं काम बोलू द्या, तुम्ही नको. नंबर 3, तुमची कमाई. तुमचा खिसा किती गरम आहे हे जगाला सांगत फिरू नका. कमी सांगितलं तरी लोक किंमत देत नाहीत आणि जास्त सांगितलं की उधारी मागणारे रांगेत उभे राहतात. पैशाचा हिशोब स्वतःकडेच ठेवा. शांततेत श्रीमंत व्हा. नंबर 4, तुमची कमजोरी. तुमची कमजोरी कुणालाही सांगू नका, कारण ज्याला तुमची नस माहिती असते तोच बरोबर तिथे वार करतो. लोकांसमोर नेहमी खंबीर राहा. आपली भीती मनातच ठेवा. नंबर 5, तुमचा पासवर्ड. आजकालच्या काळात तुमचा पासवर्ड म्हणजे तुमची तिजोरीच समजा. कितीही जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक, आपला पिन आणि पासवर्ड कधीच शेअर करू नका, कारण माणूस बदलला की पासवर्डचा गैरवापर व्हायला वेळ लागत नाही. आणि डिजिटल सुरक्षा आपल्याच हातात ठेवा. नंबर 6, दान धर्म. कुणाला मदत केली ना तर ती गुपित ठेवा. उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळता कामा नये. सांगून केलं तर तो माज होतो, मदत नाही. नंबर 7, तुमची पुढची गेम. तुम्ही पुढच्या महिन्यात कोणती गाडी घेणार आहे किंवा कोणता धंदा टाकणार आहे हे कोणालाही सांगू नका. वाघ शिकार करण्यापूर्वी ओरडत नाही. तुमची प्रगती जेव्हा होईल तेव्हा ती डायरेक्ट जगाला दिसलीच पाहिजे. लोकांना सरप्राईज द्यायला शिका. नंबर 8, पर्सनल लाईफ. तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये काय चाललंय हे तिसरं कोणालाही सांगू नका. लक्षात ठेवा, जिथे तिसरा माणूस शिरला तिथे नात्यात मिठाचा खडा पडलाच म्हणून समजा. तुमचं प्रेम असो किंवा भांडण, ते फक्त तुमच्या दोघांमध्येच राहू द्या. नंबर 9, लोकांबद्दलचे गॉसिप. कोणाबद्दल वाईट बोलून स्वतःची जीभ खराब करू नका. एखादा माणूस आवडत नसेल तर त्याच्यापासून लांब राहा, पण 4 चौघात त्याची बदनामी करू नका. लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणाचं हसू करताय, उद्या लोक तुमचंही करू शकतात. नंबर 11, तुमची भक्ती. देवपूजा, उपवास किंवा नामस्मरण हे मिरवण्यासाठी नसतं. भक्ती ही मनातून असावी, प्रदर्शनासाठी नाही. तुम्ही किती तास जप करता हे देवाला माहित आहे. जगाला सांगून त्या पुण्याचा बाजार करू नका. नंबर 11, यशाचा फॉर्म्युला. तुम्ही शून्यातून विश्व कसं निर्माण केलं त्याचे सगळे बारकावे प्रत्येकाला सांगत बसू नका. प्रत्येकाला स्वतःचा संघर्ष स्वतः करू द्या. तुम्ही फक्त यशाचं शिखर गाठा, रस्ता ज्याचा त्याला शोधू द्या. नंबर 12, जुन्या चुका. भूतकाळात तुम्ही काय चुका केला याचा पाढा वाचत बसू नका. गेलेला काळ विसरून जा. तुम्ही आता किती बदलला आहात आणि किती चांगले वागताय हेच महत्वाचं आहे. नंबर 13, मुलांचं कौतुक किंवा तक्रार. मुलांना 4 चौघात मारू नका आणि त्यांचं खूप जास्त कौतुकही करू नका. लोकांची नजर लागते आणि मुलांच्या डोक्यातही हवा जाते. त्यांना प्रेमाने घरातच जे काय असेल ते सांगा. नंबर 13, घरची तिजोरी. घरचा पैसा कुठे ठेवायचा किंवा दागिने कुठे आहेत हे चुकूनही बाहेरच्यांना सांगू नका. आजकाल माणूस ओळखणं कठीण झाले. सावध राहिलेलं कधीही चांगलं. नंबर 14, तुमची डायरी किंवा चॅट्स. तुमचे पर्सनल मेसेज आणि डायरी नेहमी सांभाळून ठेवा. लोकांची सवय असते दुसऱ्याच्या आयुष्यात वाकून बघायची. कोणाचे काही वाचनात आलं तर लोक काड्या करायला कमी करत नाहीत. आपलं गुपित आपल्या मोबाईलच्या लॉकमध्ये राहू द्या.
नंबर 16, आजारपण. सारखं मी आजारी आहे, माझं हे दुखतंय असं रडगाणं लोकांसमोर गाऊ नका. सुरुवातीला लोक विचारपूस करतील, पण नंतर तुम्हाला टाळायला लागतील. नेहमी फिट आणि उत्साही दिसण्याचा प्रयत्न करा. नंबर 17, तुमचं कर्ज. तुमच्यावरती किती कर्ज आहे हे फक्त तुम्हाला आणि बँकेलाच माहीत असावं. जगाला सांगत सुटलात तर लोक मदत करायचं सोडून तुमच्यापासून लांब पळायला लागतील. इज्जत वाचवायची असेल तर कर्जाची चर्चा बंद करा. नंबर 18, डाएट आणि जिम. मी उद्यापासून जिम लावणार, मी आता गोड खाणं सोडलंय हे सांगत बसू नका. डायरेक्ट रिझल्ट दिसू द्या. जेव्हा लोक विचारतील काय राव वजन कसं कमी केलं, तेव्हाच काय ते सांगा. नंबर 19, दुसऱ्याचा विश्वास. जर एखाद्याने विश्वास ठेवून त्याचं गुपित सांगितलं असेल तर ते मरेपर्यंत पोटात ठेवा. जो माणूस दुसऱ्याचा विश्वास सांभाळतो तोच आयुष्यात खरा मोठा होतो. नंबर 20, वस्तूंची किंमत. एखादी महागडी गोष्ट घेतली की त्याची किंमत सांगत फिरू नका. लोकांना तुमची किंमत तुमच्या स्वभावावरून ठरवू द्या, तुमच्या खिशावरून नाही. श्रीमंती दाखवण्यापेक्षा मोठेपणा कमवा. तर मंडळी, या 20 गोष्टी तुम्ही जर पाळल्यात ना तर तुमचं आयुष्य खूप सोपं होईल. तुम्हाला यातला कोणता मुद्दा सगळ्यात जास्त पटलाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या खास मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.